नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 13 मार्च शुक्रवार आज दुपारपासून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता शुक्रवारी दिनांक 13 मार्च रोजी दुपारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। यासाठी राज्यातील 91,18,831 शेतकरी पात्र ठरले। निधी वितरणाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित आसामची राजधानी गुवाहाटी येथे राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर राज्यातील या कार्यक्रमाबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात सुद्धा आली। या योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबर मध्ये देण्यात आला होता। शेतकरी मित्रांनो, तब्बल 4 महिन्यानंतर 22व्या हप्त्याची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त साधरण्यात आलेला आहे। या हप्त्यासाठी सर्वाधिक 5,45,280 शेतकरी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केला होता। आता केंद्र सरकारकडून त्यानंतर 22व्या हप्त्यासाठी लाभार्थी निश्चित करण्यात आलेले आहेत। हा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मिळेल असे बोलले जात होते। शेतकरी मित्रांनो, मात्र तो मुहूर्त हुकला। आता पीएम किसान 21व्या हप्त्यातील राज्यातील 90,41,241 शेतकरी पात्र ठरले होते, तर आता 22व्या हप्त्यासाठी 91,18,831 शेतकरी हे पात्र राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानुसार आताच्या हप्त्यामध्ये 1,02,590 शेतकरी वाढण्याची संख्या सुद्धा आपल्या लक्षात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, योजनेसाठी निधी वितरणाचा मुख्य सोहळा आसामची राजधानी गुवाहाटी येथे शुक्रवारी म्हणजेच आज राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर राज्यातील या कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात सुद्धा आले। आता शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणते 5 जिल्हे आहे की त्यांना सर्वात आधी हा हप्ता त्यांच्या खात्यावरती वितरित होणार आणि सर्वाधिक शेतकऱ्यांची संख्या सुद्धा याच जिल्ह्यांमध्ये आहे। आता योजनेचा 22व्या हप्त्यासाठी सर्वाधिक 5,45,280 शेतकरी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 4,92,441 शेतकरी हे सोलापूर जिल्ह्यात आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 4,64,869 शेतकरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सातारा जिल्ह्यामध्ये 4,38,668 शेतकरी हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 4,33,706 शेतकरी हे लाभार्थी ठरलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील आता शेतकरी मित्रांनो, अधिकृत तारीख तर तुम्हाला माहीतच आहे की 13 मार्च 2026 म्हणजेच आज दुपारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्यापही झालेली नाही त्यांना हा हप्ता मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, आणि ज्या शेतकऱ्यांजवळ फार्मर आयडी नाही त्यांना सुद्धा या हप्त्यापासून वंचित ठेवले जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्यांच्याजवळ ई-केवायसी आणि फार्मर आयडी आहे त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी होती। शेतकरी मित्रांनो, तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।